पहिली आवडती जोडी एवढं तर खरं, पण ती प्रेमभंगाला कसं पुढे जाऊन काय काय करेल, किंवा किती शांत राहील, किंवा किती त्याच्याशी मैत्री ठेवेल किंवा नाही ठेवणार, किंवा काय कसं होईल ते पुढे बघत राहिलं पाहिजे. किंवा शिवा म्हणून मी काय करेल ते ऑफकोर्स सिरियल मधनं बघून कळेल तुम्हाला. आता येत्या 27 तारखेपासून लग्न सप्ताह होणार आहे, बरोबर आहे. या तीनही मालिकांमध्ये आपल्याला लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं हेच सांगतील, बरं का. आम्ही काही त्याच्यामध्ये पडणार नाही आहोत, कारण यांनाच ते उत्तम पद्धतीनं माहिती आहे खरंच करणार आहेत की नाही, बरोबर आहे. हो, आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे, पण मी इतक्या गोड पद्धतीने केळवण करताय म्हणून शिवा तिचं मनातल्या मनात केळवण तर करते. पण आमचं लग्न होणार आहे की नाही हे बाबा माहित नाही मला, कारण की किती जणांना वाटतं यांचं लग्न व्हायला पाहिजे? सगळ्यांना वाटतंय. आणि जर यांचं लग्न झालं तर आहेर घेऊन किती जण जाणार आहे? तिथे काही लोकांनी हे करेक्ट आहे, बोलवायला कशाला हवं. पण शिवा तुम्हाला बोलवायची गरज नाही, तुम्ही सगळे येऊ शकता. ही इकडची गँग आहे ना, ही खूप हुशार आहे. यांचं म्हणणं काय लग्नाला जाऊ हळदीला बोलवा. अरे तुमच्यासारखी माणसं जर हळदीला आली त्याच्यानंतर ती समोरची पार्टी घाबरलीच पाहिजे. वा वा. बरोबर. तुम्ही कोणाच्या बाजूने, शिवाच्या बाजूने आहात की छकुल्याच्या बाजूने? कोण 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 आशूच्या बाजूने? कोण हो आशूच्या बाजूने? तुम्ही आशूच्या बाजूने. आशू आवडतो तुम्हाला खूप? बरं, ठीक आहे, हरकत नाही. बरं, आता या दोघांचं लग्नही होणार आहे. तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही. हळदीला बोलवणार का, हळदीला काय मेन्यू वाटणार, काही विचारू शकता तुम्ही. असं काय आज आपल्या तावडीत सापडली आहे, टेन्शन नाही घ्यायचं काहीच. नाही, पण हिने सांगायला कसं पाहिजे किंवा कसं कळलं पाहिजे काय बाबू. तुमचं लव्ह मॅरेज आहे का? बरं, या जरा आम्हाला सांगा बरं कसं प्रपोज करतात ते. खूप आवडतोस. तू शिवाला करतोय प्रपोज, असंच करायला हवं ना. किंवा शिवा आहे ना, शिवा कसा प्रपोज करेल, बरोबर की नाही? म्हणजे जसं डॅशिंग प्रपोज करेल ना, डॅशिंग प्रपोज म्हणजे जंगलात गाडी घेऊन जायला आणि तिथे थांबूया. आता हो बोल नाही तर इथे सोडून जाते तुला. कसं करेल शिवा प्रपोज आपण जरा बघूया. सगळ्यांच्या खास शिवाला अजून ते उमगलंच नाही कसं बोलावं त्याच्याशी, पण आज तुम्ही सगळे एवढे माझ्या सपोर्टला तर मी काहीतरी तर करते. हा प्रयत्न कर काहीतरी प्रयत्न. फक्त आला आणि जेवून गेलं असं कसं वाटतं ते? हा चल भाई चकुल्या. हा भाई चकुल्या. भाई ह्याचं एक्सप्लेनेशन आहे, पण बऱ्याच गोष्टी करतो, पण भाई हे माझं पेटंट आहे त्याच्यामुळे भाई चकुल्या. हा बर कंटिन्यू. पुढे जे बोलीन ते कदाचित कळेल ना. हा तर भाई चकुल्या मला तो खूप आवडतो. वा मनापासून आवडतो. तू आपल्या गाडीत बस, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. भाई तुम्हाला अलेक्झांडर वर बस, मी घेऊन जाईल. वा. मग आता छकुल्याचं उत्तर काय ते तर कधी दिलंच नाही. एवढं सरप्राईज, खूप मोठं सरप्राईज. मग याचं उत्तर मला वाटलं होतं आपल्यात मैत्री आहे. उत्तर मागणंच येत आहे.
बरं, मग काय उत्तर फायनली? ओके. पण खरं तर गंमत काय आहे? छकुल्याचं उत्तर नक्की काय आहे हे आपल्याला हे आपल्याला लवकरच कळणार आहे. आ, 24 तारखेपासून पुढे झी मराठीवर धूम धडाका होणार आहे. वा, 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 वा. त्याच्यामुळे तुम्हाला बघायला गंमत तर येणार आहे. हा? उत्तम आहे म्हणे. मला खरं तर गंमत आहे. माझं आणि दिव्याचं लग्न ठरलंय. अरे नको बोलू रे तू. ते नको म्हणतोय. नको बोलू ते रे. या आणि असं म्हणाले ते. हे नको. राव इथे दिव्याच्या ऐवजी शिवा झाली माझ्याबरोबर. आता इथल्या इथे प्रपोज करून टाकतो काय. हा, जरा जोर नाही काय झालं पाहिजे. चला. हा, काही काही लोकांना तर आपले दिवसच आठवते असंच वाटतं मला. मला खूप खूप आवडतं. हे कसं जोडणार आहे? तुझी डॅशिंगगिरी, तुझी दादागिरी, तुझी भाईगिरी, तुझा मनमोकळेपणा, तुझं वागणं बोलणं हे जगा वेगळं आहे. आणि ते जगा वेगळं वागणं बोलणं मला खूप आवडतं. वा, शिवा मी तुझ्यावर प्रेम करतो. वा. नंतर मी बोलवतो तुम्हाला पुन्हा. एकाच फेरीत सगळं उरकू नका. त्यामध्ये आता आलंच आहे. आता चांदीची वाटी नाव घेतो आपल्या डॅशिंग शिवासाठी. छान. मला पण सांग. तू वाट्या बदल ना. मेथीची भाजी नको शिव. भाजीत भाजी मेथीची. नको. वाट्या बदल तू. शिवा दे. काय? नाव घेते छकुल. उफ. हा, नाव घेते छकुल्याचं, केळवण होणार प्रेमाचं. वा वा, काय तुझा उत्साह आहे ना. अतिशय.